चित्ताईशी नको देऊ आठवण, याचा आवाज देत ताकद. चित्ताईशी नको देऊ आठवण, जेणे देवाचे चरण अंतरी ते. आलिया वचन राम नाम ध्वनी, ऐकावे ते कानी ऐशी गोडी. मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभे विन जीवा दुःख देतो. आलिया वचन राम नाम ध्वनी, ऐकावे ते कानी ऐशी गोडी. तुका म्हणे राहे अंतरी शीतळ, तुका म्हणे राहे अंतरी शीतळ. शांतीचे ते बळ क्षमांगी, आलिया वचन राम नाम ध्वनी, ऐकावे ते कानी ऐशी गोडी. वर्णामर्थ संघाण रसाणाम छंदसामपि, मंगल नाम च करतार. वंदे वाणी विनायको, नमो ब्रह्मांड देवाय, गो ब्राह्मण हिताय च, जगन्हिताय कृष्णाय, गोविंदाय नमो नमः. योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यावुंशहस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. वचनायिका कमलापति, वचनायिका कमलापति, वचनायिका कमलापति, वचनायिका कमलापति. पदं भोजतेजं स्फुरदिक् प्रदेशं. विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेव. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर. निवृत्ति उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आदत्रय जननी देवाची माझी विठ्ठल माऊली. प्रेम पान्हा पान्हा बली, पूर्वाळुनी लाविस्तणी. नवजे दुरी जवळोनी, तुका म्हणे घास, तुका म्हणे घास. मुखी घाली ब्रह्मरस, पूर्वाळुनी लाविस्तणी. नवजे दुरे जवळोनी, तुकाराम तुकाराम.
त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा बरं. चित्ताईशी नको देवा ठवण, जिने देवाचे चरण अंतरे ते, आलिया वचन रामनाम ध्वनी, ऐकावे ते कानी ऐशी गोडी. बीड प्रांत, या बीड प्रांतामध्ये बालाघाट नावाचा परागणा, या बालाघाट नावाच्या परागण्यामध्ये ज्ञानोबरायचे वंशज या बीड प्रांताची जबाबदारी पाहतात. आणि त्यावेळी राज्य आहे आत्ताचं पैठण आणि त्यावेळेच असलेलं प्रतिष्ठान. राजा देवगिरीचा राजा राजा रामदेव राय इथं राज्य करतो. या बालाघाट प्रांतामध्ये करंज आडनावाचा इनामदार यानं बंड केलं देवगिरी साम्राज्याच्या विरोधात. आणि फरमान निघालं, करंजकराला जिवंत मारा किंवा मुसक्या बांधून आमच्या पुढं प्रतिष्ठानला हजर करा. ज्ञानोबरायच्या वंशजानं फरमान कपाळाला लावलं, ईश्वर आज्ञा मानली. आजही ते फरमान भंडारकरांकडे पुण्याकडे पाहायला मिळतं. तुम्ही जर कधी गेला तर ते फरमान आहे भंडारकरांकडे संग्रहालयामध्ये. कपाळाला लावलं, हर हर महादेवची घोषणा झाली आणि हर हर महादेवची गर्जना करून घमासान युद्ध झालं. 1 वर्ष युद्ध चाललं. 1 वर्षानंतर सुदैव असं की करंजकर मारला गेला आणि दुर्दैव असं की ज्ञानोबरायचे एक वंशज धारातीर्थी पडले. उरलेल्या वंशजांना वैराग्य आलं. वैराग्य प्रचंड ज्ञानातून येतं किंवा वैराग्य प्रचंड दुःखातून येतं. याला तिसरा मार्ग नाही, तिसरा मार्ग अजिबात नाही. नको तलवारीचा खणखणाट, नको पैशाचा घमघमाट, बाज झालं सत्ता सत्तांतर, आपण परमार्थाच्या वाटेला चालू. म्हणून ज्ञानोबरायचे वंशज परमार्थ पथिक झाले. आणि काय कृपा या कुळावर, गहिनीनाथांची कृपा झाली आणि या कुळामध्ये ज्ञान जन्माला आलं. ते चालते ज्ञानाचे बिंब. ज्ञानोबराय अवताराला आले. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली. नेवाशाला अमृतानुभवाला पूर्णविराम मिळाला. चांगदेव 65 चांगदेवाच्या गळ्यात उतरली. हरिपाठाला पूर्णविराम मिळाला. हरिपाठाचे शब्द इंद्राणीच्या पाण्यावर तरंग झाले, नभांगणाला भिडले, नभांगणातून उद्घोष झाला आणि वारकऱ्याच्या मुखार विंदातून तुळशी पत्र बाहेर पडावं असे शब्द बाहेर पडले. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. माझ्या माऊलीच्या चेहऱ्यावर आनंदाची रेषा उमटली. सद्गुरु रूपी दादाकडे पाहिलं. दादा रे, अवतार संपवायचा आता. ज्ञाना काम संपलं, संपलं दादा व घ्यायची त्रैलोक्य. आनंदाची आता ज्ञाना ज्येष्ठा आधी कनिष्ठाशी जाणे. दादा आता काम संपलं, निघावं लागेल. ज्ञानोबराय समाधिस्थ झाले. निवृत्ती दादानं शिळा सरकवली. महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला. पुढे 300-350 वर्ष महाराष्ट्र अंधारात चाचपडत राहिला. कुणी एका जन्माला येतो का, कुणी तुका जन्माला येतो का, कुणी ज्ञाना जन्माला येतो का, कुणी नामा जन्माला येतो का, आलाच नाही हो. जात्यात दाणे भरडावेत अशी महाराष्ट्र मुलखाची मातीन माणसं भरडत राहिली. मंदिराचे कळस कापले, मूर्तीच्या विटंबना झाल्या. धर्म त्राही त्राही करू लागला. या बहिणींच्या अब्रूची लक्तर वेशीला टांगली. माती रक्तरंजित झाली. आर्त किंकाळ्या गगनाला भिडल्या. मुघलांच्या घोड्याच्या टाफाखाली महाराष्ट्र दौलत तुडवत राहिली. आणि त्यावेळी पांडुरंगानं खाली वाकून पाहिलं. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आपला श्वास, आपला प्राण, आपलं हृदय, आपलं ओज, आपलं तेज दक्षिण वाहिनी इंद्राणीच्या तटावर देहू गावामध्ये सोडलं आणि ते जगद्गुरु तुकोबरायच्या रूपानं. इंद्रायणी मोठी भाग्याची. 40 मैल धावली फक्त. किती? 40 मैल. लोणावळ्याला उगम पावली, निरेला जाऊन भीमेला मिळाली. पण 40 मैल धावण्यामध्ये जगातल्या सगळ्या गंगेनं जिचा मत्सर करावा. मत्सर या शब्दाचा वैदांतिक अर्थ असा आहे, मत्सरती इति मत्सरा. हा माझ्यापेक्षा पुढं गेला की मागच्याच्या मनामध्ये जे कंपायन, जे उद्भावन, जे स्पिरिट, जी स्पंदनं तयार होतात त्याला मत्सर असं म्हणावं. काय म्हणावं? हा, मत्सर असं म्हणावं. यमुनेनं श्रीकृष्णाला पाहिलं. फक्त शरयूनं माझ्या रामलल्लाला पाहिलं. अयोध्या नरेश रामचंद्राला पाहिलं. पण इंद्रायणीनं 3 धर्म योद्धे मांडीवर खेळवले. उजव्या बाजूला
साधकाचा, मायबाप चिंतकांचा, चिंतामणी विठोबाचा, प्राण सखा ज्ञानियांची संजीवनी, योग्यांचा मुकुटमणी, कैवल्याचा पुतळा, चंद्राची शीतलता, सूर्याची तेजस्विता, आकाशाचं व्यापकपण, धरतीचं धारिष्ट, आचार्याचं आचार्यपण, देवाचं देवत्व, मातेचं मातृत्व, गुलाबाची कोमलता, समुद्राची खोली, चंद्राची शीतलता ज्यांच्याकडे होती, 700 श्लोकावर 9000 ओव्या लिहिल्या, जगातले योगी पुष्ट करण्याचं काम केलं. भगवी पताका आडवी टाकून आईच्या अंतकरणानं ती विश्व माऊली उजव्या बाजूला खेळवली. डाव्या बाजूला मध्यभागी ज्यांना खेळवलं नाही तोही नरेश. एवढा सोपा नाही. बापापेक्षा जास्त लढाया ज्यानं केल्या, 140 लढाया केल्या, पण एकही हरला नाही. वयाच्या 13व्या वर्षी ज्याला 16 भाषा येत होत्या, हिंदी, इंग्रजी, हिब्रू, पाली, संस्कृत, मराठी. वयाच्या 13व्या वर्षी ज्यानं बुद्धभूषणम सारखा ग्रंथ लिहिला. वयाच्या 13व्या वर्षी ज्यानं नखशिकांत नावाचा विद्वानांनाही भुरळ पडावी असा ग्रंथ लिहिला. अरे हा औरंग्या अहमदनगरला मरताना म्हणतो, ये मराठे अपने बच्चे को क्या खिलाते क्या मालूम, अगर एक शंभू जैसा शेर का छावा मेरे जन्नत में पैदा होता तो हिजड़ों की फौज मुझे खड़ी करनी ना. मेला रे मेला 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 बिगर पगडी घालता मेला. आणि राजे शहीद झाल्यावर काही वर्ष महाराष्ट्र बिगर नवऱ्याचा, बिगर कुंकवाचा, बिगर मालकाचा झुंजत राहिला. हे बळ सह्याद्रीच्या कणाकणात, मराठी माणसांच्या मनामनात आणि मराठी माणसांच्या रक्ताच्या धमण्यांमध्ये भरण्याचं काम ज्या धाकल्या धन्यानं केलं. वाघाच्या जबड्यात घालूनी हात मोजीन दात ही जात आमुची, पहा चाळूनी पाणे पाने इतिहासाची. तो छत्रपती शंभूराजा मध्यभागी खेळवला. आणि डाव्या बाजूला भंडारा भामचंद्र गोराड्याला ज्यांनी भाऊबंद मानलं, दगडाचे टाळ केले, वृक्षवल्लीला सोयरं मानलं, पक्षांना सुस्वरानं भजन आळवायला लावलं, 4200 अभंगाची निर्मिती केली, त्याचे 28,000 चरण. त्या 28,000 चरणाला इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, त्यांच्या रसवंतीला बहर आला. पांडुरंग परमात्म्याशिवाय दुसऱ्या कुणाच्याच नावाला स्पर्श केला नाही कधी. गाथा बोलते ती पांडुरंगाशी, गाथा बोलते ते तुकोबरायचं हृदय आणि पांडुरंगाचं हृदय. गाथा दुसरं काही घेऊन चालायला तयार नाही. आणि गाथा इतकी नितळ आहे, इतकी नितळ आहे. अजून पुढे जाऊन बोलू. जसं श्रीकृष्ण निज धामाला गेले आणि आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज श्रीमद भागवतात ठेवून गेले, तसे माझे तुकोबराय वैकुंठाला गेले, पण आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज पंचमवेद तुकोपनिषद गाथ्यात ठेवून गेले. इतकी गाथा पवित्र, इतकी गाथा पवित्र. त्या गाथ्याचं असलेलं चिंतन आणि समर्पित भावानं गाथ्याचे काही टप्पे करावे लागतात. तत्पूर्वी कीर्तन किमनिमित्त सगळ्यांना ज्ञात आहे. माझ्या वडिलांची मिरा शिगा देवा, एथ वडील जे जे करती, परमपूजनीय प्रातस्मरणीय संत रामचंद्र बाबा बोधले. संत वेगळे आणि अवलिया वेगळे. काय बोलतोय मी? साईबाबा अवलिया आहेत, संत नाही. काय बोललो मी? गजानन महाराज अवलिया आहेत, संत नाही. तुम्हाला मानायचं असेल तर तुम्ही मानू शकता, मी मानायला तयार नाही. संत वेगळे आणि अवलिया वेगळे, दोन्ही देवाचेच अंश आहे. कसे आहेत? पण अवलिया सिद्धी पायाखाली ठेवून जगाचं कल्याण करतो. काय करतो? आणि संत शब्दानं जग शहाणं करतं, त्यांना संत म्हणावं. काय म्हणतात? आमच्या बाबांनी शब्दांनी जग शहाणं केलं, रामचंद्र बाबांनी. आणि खऱ्या अर्थानं आज तो सोहळा डिकसळमध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर मठाधिपती गादीवर बसवलं. जसं आता मराठ्यांचे मनोज जरांगे पाटील आहे, तसे आमचे वारकऱ्यांचे जरांगे पाटील जर कोण असतील तर बाबा आहेत. पवार साहेबांच्या पुढे सुद्धा ज्यांची बुद्धी चालते. काय झालं? इतके सोपे समजू नका तुम्ही. आमच्यासारखे काही कीर्तनकार तयार केले. हे आरक्षण बिरक्षण तुम्हाला मी सांगू का? सगळे म्हणतात आरक्षण मिळालं पाहिजे. मी गाड्यांमध्ये भेटतो. मी रात्रभर प्रवास केला. रात्री आलोय कुठून मी? अख्ख्या रात्र 6 वाजता पोहोचलो मी इकडं. मला सांगा, अख्ख्या रस्त्यानं टायर जाळलेत, वृत्तवाहिनीच्या गाड्या तयार आहेत, पोलीस तयार आहेत, सगळे म्हणतात आरक्षण मिळालं पाहिजे. माझं तर म्हणलंय सगळ्यांचं, माझं म्हणणंच नाही आरक्षण मिळालं पाहिजे, माझं म्हणणं सगळ्यांचं काढून घेतलं पाहिजे. काय घेतलं पाहिजे?
मी वकील आहे काय, फक्त मी गुणवर्त नाही. आणि तो सदा वरती असला तरी वर्तन सदा नाही त्याच. माझं वर्तन सदा आहे. बरं, मी जिकडं पाहतो तिकडच बोलतो. जिलाबी का पाहतो आणि बर्फी मागत नाही मी. जिकडं पाहतो तेच बोलतो. ऐका, जर एखाद्याने मर्डर केली, त्याला 302 लागलं तर जात पाहून शिक्षा होते का हो? हा पाटील याला जाऊ द्या 100 वर्ष, हा त्याच्या खाली याला 70 वर्ष, याला 60 वर्ष, असे का काही? लॉ ऑफ ऑर्डर सगळ्यांना सारखी, कोणत्याही जातीचा असला तरी कायद्यात अडकला का त्याला लॉ ऑफ ऑर्डर सारखी. चला, देवानं जन्माला घालताना जात पाहून घातलं का जीवदशा पाहून घातली? हा पाटील आहे मग याला 10 डोळे द्या बुवा, हा जरा खाली आहे याचे डोळेच काढून घ्या, असं काय म्हणलंय का? प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वई प्यारी. ऐका ना, मग माझं म्हणणं आहे आरक्षण पाहिजे कशाला? समान नागरी कायदा आला पाहिजे. काय झालं पाहिजे? आम्हाला नाही ना, तो कोणालाच नको ना. आमचं पुढं काय म्हणणं आहे? ज्याची बुद्धी आहे ना ते पुढे गेलं पाहिजे. 600 नीटला 600 मार्काचा पेपर आहे, 540 वाले घरी बसले आणि 200 वाले डॉक्टर झाले. तुमचं आरोग्य कोणच्या ताब्यात आहे? तुम्ही शुद्धी आहे का? ऑपरेशन जे करते त्याला काहीच कळत नाही. 240 वाले ते किती ऑपरेशन करताना सुद्धा काहीच्या आतमध्ये विसरते काय आणि काहीच्या काढाया परत ऑपरेशन करायला लागेल. वाक्य ध्यानात ठेवा तुम्ही. जेई मध्ये ज्याला चांगली मार्क आहे तो इंजिनियर झाला पाहिजे. येड्यांच्या हाताखाली सॅल्यूट करायचे दिवस चांगल्या माणसाला येते काय? आणि महाराष्ट्राचं दुर्दैवच असं झाले, मला कळतच नाही काय असेल. बुद्धिवंताला किंमत नाही. ज्ञानोबराचं वचन जर सार्थक करायचं असेल ना, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. या बुद्धीनं पुढे जाऊ द्या. परंतु तुम्हाला एक सांगू का, एक सामान्य फाटका माणूस हो, पण महाराष्ट्र तख्त एका छताखाली आणण्याचं काम जरांगे पाटलांनी केलं. मी त्यांच्याकडून एकच शिकलो गड्या, नीतिमत्ता पाहिजे ना, आपल्या कामाशी आपण प्रामाणिक पाहिजे. जग आपोआप मागे येतं. काय येतं वेगळं काही नाही. संप्रदायात सुद्धा इकडं आंध्रापासून ते महाराष्ट्र जोडण्याचं काम बाबांनी केलं. परदेशामध्ये साधक तयार केले, परदेशामध्ये संघटना तयार केली. संप्रदाय कधीच एकत्र नव्हता. आमच्याकडे सुद्धा लय छत्रपती येते आणि मी काय कोणाला घाबरत नाही. मी वकील आहे, फक्त तिकडे काम नाही म्हणून इकडे. कुठं मला काय असं काही समजायचं काय नाही. 1 मिनिटाच्या रीलवर कीर्तन करणारे तुमच्याकडे तरी चाळण लावून कीर्तनकार येतात. कारण हे सुप्रीम कोर्ट आहे, त्याच्या खाली परत हायकोर्ट इकडे आहे आणि एक कोर्ट आहे, ते कोणालाच काही बोलत नाही. त्यांचा निकाल परमात्म्याकडे असतो, परमेश्वर महाराज. कोण त्यांचे शब्द सुद्धा इकत घ्यावे लागत. ब्रह्ममूर्ती संत अवतरती. सांगा ना, ब्रह्ममूर्ती संत आहे परमेश्वर महाराजांसारखा मनुष्य. महाराजांनी हे सगळं सुप्रीम कोर्ट इकडं असं नाही 1 मिनिटाचा रील पाहिला कीर्तनकार आला. बाकी का फार फजिती होते. 1 मिनिटाचा रील पाहून कीर्तन देतात आणि नंतर कळतं रे हे कोळशाचं दुकान आहे. काय कळतं? हा, पण इथं तसं नाही. इथं सुप्रीम कोर्ट बसलेलं आहे, त्यामुळे कीर्तनकार चांगले आहेत. मला सांगायचा हेतू एवढाच आहे, बाबांच्या या 41व्या पुण्यतिथी निमित्त. पुण्यतिथी कुणाची होत नाही, आपल्या बापाच्या तिथ्या माहिती नाही आपल्याला. काल तर मला एक जण तारीख द्यायला आला, मला म्हणलं महाराज तेवढं वडिलांचं वर्ष श्राद्ध करायचं. म्हणलं कधी करायचं? म्हणलं गेल्या वर्षी तुम्ही नव्हतं केलं. त्याला म्हणलं उठ बरं तू आता आणि परत येऊ नको. म्हणलं तुझे वडील कधी गेले हे तुला माहिती नाही गड्या, आणि तू कशाला येतो? संतांच्याच पुण्यतिथ्या होतील आणि या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून दिग्गज गायक वादक आलेत. महाराज ज्यांनी गायलं, मेटे महाराज असतील, आदरणीय महाराज सगळी मानव, आणि ज्यांनी मृदंग वाजवला दोन्ही महाराज. पण त्यात या माझा परिचय नाही महाराजांशी, पण साबळे महाराजांशी परिचय. महाराष्ट्रामध्ये चांगल्याना साथ करणारं व्यक्तिमत्व. एकाशी उत्तम म्हणत असताना दुसऱ्याचा कमीपणा होता असं नाही. तुम्ही दोघंही सरसच आहात, दोघांनी उत्तम वाजवलं. पण साबळे महाराजांचा अलीकडच्या काळात मी पाहतो अवघ्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या ख्यातनाम गायकांना साथ करण्याचा योग येतो आणि कमी वयात आला. हे लय भाग्यवान. इकडे एकदा का समन्स निघालं काही यावं लागत, सगळ्यांना हजेरी लावाय. मी पाहतोय ना रोज एकाची हजेरी इकडे 5 मिनिटं का होईना हजेरी देऊन जावं लागतं. हे वैशिष्ट्य आहे. आणि हनुमंतरायांची कृपा होती रामचंद्र बाबांवर, ते काय करू शकत नाही. म्हणून आजची सेवा माझ्या वाट्याला.
महाराष्ट्रामध्ये तरुणांवर प्रेम करणारं युवकांचं हृदयस्थान आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये बोधले संस्थानांची पताका खांद्यावर घेऊन महाराष्ट्रभर कीर्तन करणारे आमचे अण्णा महाराज, सर्व गुणीजन मंडळी, हार्मोनियम वादक सगळ्यांना नतमस्तक होतो, बाबांना नतमस्तक होतो. शिवेला सुरुवात करतो. अभंग देहूचे निवासी वैराग्यवान जगद्गुरु तुकोबरायांचे गाथ्याचं चिंतन करत असताना गाथा लगेच कळत नाही. त्याचे 3 टप्प्यात तुकोबरायांचं वर्गीकरण करावं लागतं. एक ते जन्मापासून 14 वर्षापर्यंतचं आयुष्य, 14 ते 24-25 वर्षापर्यंतचं आयुष्य आणि 25 नंतर पुढचं आयुष्य, असं पाहावं लागतं. तुकोबराय काही लगेच कळत नाही. ऐका, लगेच कळत नाही. तुकोबरायांच्या जीवनात झालेली स्थित्यांतर काही प्रयत्नानं झालेली आहे आणि काही प्रारब्धानं झालेली आहे. प्रत्येकाच्या जीवनात अशी स्थित्यांतर होत असतात. बरं, प्रपंच हा पुरुष प्रधान आहे वेदांताच्या भाषेमध्ये आणि परमार्थ हा वस्तू प्रधान आहे. कसा आहे? प्रपंच प्रत्येकाचा वेगळा आहे. माझा वेगळा आहे, अण्णा महाराजांचा वेगळा आहे, यांचा वेगळा आहे, यांचा वेगळा आहे. मला इनोवा गावडी आवडत असेल तर काहींना फॉर्च्युनर आवडेल, काहींना स्कॉर्पिओ आवडेल, काहींना मर्सिडीज बेंज आवडेल, काहींना बंगला आवडतो तर काहींना या झोपडीत माझ्या भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे झोपडी आवडते. काहींना नोकरी करणारी बायको आवडते तर काहींना हाऊसवाईफ आवडते. काहींना नोकराकडून काम करून घेणारी आवडते तर काहींना आपल्याकडून काम करून घेणारी आवडते. काल तर एक भंगारवाला रस्त्यानं चालला होता. त्यानं त्या बाईला विचारलं, भंगार आहे का? ती म्हणजे बाहेर गेलेत. तुम्ही का हसले मला काय कळालं नाही. तिचं म्हणणं भंगार आहे पण हे बाहेर गेलेत, यांना विचारल्याशिवाय देता येत नाही. मला त्याचा अर्थ असा लावायचा होता, पण तुमचा अभ्यास एवढा झाला सप्त्यामध्ये, तुमचा अभ्यास एवढा दांडगा झाला का तुम्ही अन्वय लावून रिकामे झालात. फार कठीण आहे. ऐका, वस्तू प्रधान आहे आणि अजून बोलू काय, जेवढी मन तेवढे प्रपंच आहे. काय बोललो? जेवढी मन तेवढी प्रपंच आहे. नाही कळालं तर अजून सांगू काय, परमार्थ हा पुरुष प्रधान नाही, वस्तू प्रधान आहे. परमार्थामध्ये मला काय वाटतं याला काय अर्थ नाही बाबा. शिवाळे महाराज आले, मला असं वाटतं परमार्थात अशी क्रांती व्हावी. कोण तू? इथं मार्ग जाऊन अगोदर गेलेले आहेत, इथं आपल्याला किंमत नाही. अजून माफी मागून बोलू काय, मला एक सांगा, आपण जर घरी गेलो आणि यांना म्हणलं की मला असं वाटतं, ह्या म्हणतात तुम्हाला काय वाटतं ते राहू द्या, मला काय वाटतं ते करा. अजून पुढे माफी मागून बोलू काय, आपल्याला वांग्याची भाजी खायची असेल आणि यांना जर बटाट्याची भाजी खायची असेल तर घरी भाजी कशाची होते हो? शबास. म्हणजे तुम्ही आहेच खरे बोलणारे. मला सांगा, जर प्रपंचामध्ये सुद्धा आपलं एवढं चालत नाही तर परमार्थामध्ये कसं चालेल? जिथं माऊली गेले तिथंच तुकोबरायला जायचं, जिथं मीराबाई गेली तिथं जनाबाईला जायचं आणि जिथं गोरोबा गेले तिथंच आमच्या सावता बाबाला जायचे. वेगळे मार्ग नाही. याला वस्तू प्रधान परमार्थ म्हणावा. विठ्ठल विठ्ठल.